नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. तुकाराम मुंडेंचा धसका. एका रात्रीत घोड नदीत बिस्किटांचा खच. शिरूरमधील त्या प्रकाराने एकच खळबळ. राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त व धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर कारवायांचा धसका घेतला आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या मोठ्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी एफडीएचा प्रचंड धसका घेतला आहे. याच संभाव्य कारवाईच्या भीतीने शिरूर शहरातील व्यापाऱ्यांची धाबेतान आणली असून घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात कालबाह्य बिस्किटे, मॅगी मसाले आणि इतर खाद्यपदार्थ थेट नदीपात्रात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पुणे जिल्ह्यात एफडीएचा कारवायाचा धसका. गेल्या काही दिवसात पुणे शहर आणि जिल्ह्यात आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाने अतिशय कठोर पावले उचलली आहेत. नुकतेच पुण्यातून हजारो किलो भेसळयुक्त पनीर, खवा आणि दुग्धजन्य पदार्थांचा लाखो रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच पुरंदर तालुक्यात धडक मोहीम राबवून 5700 किलो सडलेले आंबे नष्ट करण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त आंबा पल्प आणि आमरस जप्त करण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर वडगाव शेरी येथील एका नामांकित डेअरीचा आणि थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मध्यवर्ती भोजनगृहाचा परवाना देखील स्वच्छतेच्या कारणावरून निलंबित करण्यात आला आहे. शिरूर तालुक्यातील पाबळ येथेही प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करून एकाला अटक करण्यात आली. या लागोपाठ सुरू असलेल्या धडक कारवायांमुळे जिल्ह्यातील नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.